मारहाण करणं कितपत योग्य आहे? कालच मी अलिबाग एस टी स्टँडवर संध्याकाळी रात्री 11 वाजता होतो आणि त्या वेळेला एक गाडी जिचं रेग्युलर अलिबागला येण्याचं टायमिंग वेळ आहे संध्याकाळी 7 वाजता, ती काल रात्री 11 वाजता आली. म्हणजे मुळातच अलिबागपर्यंत यायला ती गाडी 4 तास उशिराने होती आणि ती पुढे मुरुडला जाणार होती. म्हणजे आणखी 50 किलोमीटर म्हणजे आणखी 2 तास. म्हणजे त्या ड्रायव्हरला किंवा त्या गाडीला मुरुडला पोचायला जवळजवळ 1 वाजणार होता. आणि अशा परिस्थितीत 4 तास तो लेट असणारी गाडी आणि 4 तास ट्रॅफिकमधून प्रवास करून आलेले ड्रायव्हर, हे एका ड्रायव्हरबरोबर नाही, हे सगळ्यांच्याच अशीच अवस्था असते. म्हणजे सगळ्यांची हीच परिस्थिती असते. एस टीची अनियमित ड्युटीचे तास, अनियमित ड्युटी आणि बाकीचं इतर आपण जाणताच नादुरुस्त गाड्या, प्रवाशांची आरेरावी आणि ट्रॅफिकमध्ये होणारा त्रास, हे सगळं असतंच. आणि शिवाय ह्या समजा 1 वाजता तो पोचला ड्रायव्हर आणि त्याला सकाळी 5ची किंवा 6ची ड्युटी असेल, तर तो कितपत त्याला विश्रांती मिळेल हाही विचार व्हायला हवा. हे अशासाठी सांगतोय की ह्या ड्रायव्हरनाच प्रवाशांच्या रोषाला प्रथमतः सामोरं जावं लागतं आणि सगळ्यात जास्ती राग हा ड्रायव्हरवर निघतो. आणि त्याची चुकी असू दे किंवा चुकी नसू दे, दोन्ही ह्याच्यात ड्रायव्हरवरच राग काढला जातो, त्याला मारहाण केली जाते, शिवीगाळ केली जाते. कितपत हे योग्य आहे? मुळात हे ड्रायव्हर किंवा आता तर ड्रायव्हर पूर्ण वेळ किंवा त्यांना कर्मचाऱ्यांचाही दर्जा दिला जात नाही, ते कॉन्ट्रॅक्टवर भरले जातात आणि तुटपुंच्या पगारात ते कामं करतात, मोठ्या मोठ्या ड्युट्या करतात, डबल ड्युट्या करतात. गणपतीसारख्या सणामध्ये अहोरात्र गाड्या चालवतात आणि प्रवाशांची सेवा करतात. त्यांना राहायच्या ठिकाणी सोयी नसतात, अंघोळीची सोय नसते, झोपण्याची सोय नसते, गाडीमध्ये झोपतात आणि जेवायची सोय नसते, घरचं ताजं अन्न मिळत नाही, बरोबर डबा घेऊन जातात, ते खातात, पाण्याची सोय नसते. अशा हालाखीच्या परिस्थितीत ते ड्युटी करतात आणि त्यांची ड्युटी ते 100% प्रामाणिकपणे करतात. आणि तरीही आपण जनता म्हणून त्यांना समजून न घेता थोड्याशा चुकीसाठी किंवा चुकीही नसताना, दुसऱ्याची चुकी असताना आपण या ड्रायव्हरना मारहाण करतो. मारहाण करणारे कोण असतात? तर हे बहुतांश तरुण वर्ग किंवा ज्यांना आपलं पौरुषत्व गाजवायचं आहे. पण ते गाजवायचं कोणावर? तर जो कोणीतरी असा 200-500 किलोमीटरवरून प्रवास करून आलेला एकटा आहे, त्याच्यावर गाजवणं सोपं असतं. रस्त्याला खड्डे पडलेत आणि ह्यामुळे अपघात होत आहेत, तर ह्यामध्ये ड्रायव्हरच्या चुकीपेक्षा तुम्ही जे लोकप्रतिनिधी निवडून देता किंवा गावामध्ये ज्यांचे नेते म्हणून बॅनर लावता, त्यांचा दोष जास्ती आहे ना खड्डे पडले ह्यात. तर मग त्यांना आपल्याला, त्यांचे सामर्थ्यशाली असतात, त्यांना आपण मारहाण करू शकत नाही, शिवीगाळ करू शकत नाही. मग आपलं पौरुषत्व कुठे सिद्ध करायचं? तर मग या 200-500 किलोमीटरवरून प्रवास करून एकटा मोठी गाडी घेऊन आलेल्या ड्रायव्हरवर पौरुषत्व सिद्ध करण्यासाठी त्याला मारहाण केली जाते. हे चुकीचं आहे, हे थांबायला हवं आहे. आणि मारहाण करणारी 2-4 टोळकी असतात, पण प्रचंड संपूर्ण गाव तिथे जमा होतो, कोणी त्यामध्ये पडत नाही आणि ड्रायव्हरला मारहाण केली जाते. हे पाहून वाईट वाटतं की एका प्रामाणिकपणे अल्प मोबदला घेऊन सेवा देणाऱ्या ड्रायव्हरला तुम्ही मारता, हे योग्य आहे का? सामान्य जनतेने याचा विचार करायला हवा आणि यांना पाठीशी घातलं जातं. या राजकारण्यांकडूनच यांचेच कार्यकर्ते असतील तर त्यांना पाठीशी घातलं जातं, गुन्हे नोंदवले जात नाहीत आणि हे कुठेतरी थांबायला हवं. आणि ड्रायव्हरांवर जो अन्याय चालला आहे तो कुठेतरी थांबायला हवा. अनुभव या एस टी ड्रायव्हरांच्या बाबतीत नेहमी येतो. आमचं अलिबाग मुंबई ठाणे कल्याणपासून साधारण 4 तासांवर आहे, मॅक्झिमम 4 तास लागतात. परंतु पनवेल ते वडखळ दरम्यान मुंबई गोवा हायवे असल्यामुळे आणि हायवेची परिस्थिती तर आपण जाणताच, खड्डे, अरुंद रस्ते आणि नादुरुस्त असलेला, 12ही महिने नादुरुस्त असलेला तो रोड असतो. आणि त्यामुळे या 4 तासाच्या प्रवासासाठी या चालकांना गाडी अलिबागपर्यंत आणायला 1-2 तास लेट होतो. 3-3 तास मे महिना किंवा वर्षाचा शेवटचा आठवडा या दिवसांमध्ये 3 ते 4 तास ट्रॅफिकमध्ये अडकून पडावं लागतं. म्हणजे अलिबागला 4 तासात पोहोचणारी गाडी 7 तासात पोहोचते. आणि वडखळ ते अलिबाग हे 40-45 मिनिटांचं अंतर. म्हणजे ते अलिबागला येतात, थोडा वेळ विश्रांती घेऊन परतीच्या मार्गाला 1-2 तासात पुन्हा ते वडखळला पोहोचतात. तोपर्यंतही ती ट्रॅफिक संपलेली नसते. आणि म्हणजे त्यांना येताना जी ट्रॅफिक लागली 3-4 तासाची, तीच परत जाताना 4-5 तास 3-4 तासांची ट्रॅफिक लागून ते 8 तासाची किंवा 9 तासाची ड्युटी, 14-15 तासांची ड्युटी त्यांना निभावावी लागते. गाडी सुरक्षितपणे रात्री 1-2 वाजता, मोस्टली या मुंबई वगैरे गाड्या संध्याकाळी येतात, यांचा येण्याचा टाईम 6-7-8 असा 1-1 तासांनी गाड्या असतात. त्या 6-7-8 वगैरे येतात, त्या 4-4 तास जर लेट झाल्या तर रात्री 10-11-12 वाजता येतात. आणि त्या परत जायला रेग्युलर टायमिंग आणखीन 4 तास आणि त्यामध्ये आणखीन 3-4 तासाची ट्रॅफिक. असं जर होत असेल तर त्या ड्रायव्हरला कितपत विश्रांती मिळते? त्याच्यावर हा अन्याय नाही आहे का? आणि तरी पण आपण त्याच्यावरच राग काढतो आणि त्याला मारहाण करतो, शिव्या देतो.
हे आपण कुठेतरी म्हणजे मला बरेच वेळा मी बघतो एस टीतून बघतो की ही गाडी, अरे बापरे, ही गाडी आपल्या इथे 7-8 वाजता येते, ही अजून पेणमध्येच आहे, हे असं बघितलं जातं. म्हणजे ही आणखीन 2-3 तास उशिराने आहे. तर हे मला बरेच वेळा जाणवतं आणि वाईट वाटतं या ड्रायव्हरांबद्दल, सहानुभूती वाटते. सगळ्यांनी विचार करायला हवा याचा, की त्यांना मारहाण करताना तुम्ही कुठल्या परिस्थितीत सेवा देतात, त्यांच्यावर किती कामाचं प्रेशर आहे याचाही विचार करायला हवा. आणि मारहाण नकोही करायला. तुम्ही त्यांची तक्रार करा. जरी त्यांचं योग्य नसेल किंवा चुकत असेल तर त्यांची तक्रार करा. मारहाण करणं, शिवीगाळ करणं हे योग्य नाही आहे. ते प्रामाणिकपणे तुम्हाला ड्युटी देतात.